आजच्या उत्तर महाराष्ट्राच्या अधिवेशनानिमित्त आज आपण इथे सगळेजण जमलो आहोत। व्हॉइस ऑफ मीडियाच्या उत्तर महाराष्ट्राचं हे अधिवेशन आहे। या अधिवेशनावर व्यासपीठावर उपस्थित व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय संदीपजी काळे, आज या अधिवेशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्यातील देशातील राजकीय विश्लेषक म्हणून लाभलेले अशोकजी वानखेडे सर, अजितदादा कुंकुलोळ, व्हॉइस ऑफ मीडियाचे कार्याध्यक्ष आदरणीय नाना, ज्यांनी 2 दिवस जळगावमध्ये आपलं केडर कॅम्प घेतला ते मेडी सर, त्याचबरोबर व्हॉइस ऑफ मीडियाचे उर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारून साहब, गुजरातचे प्रदेश अध्यक्ष, या उत्तर महाराष्ट्राच्या अधिवेशनाचे जे आयोजक आहेत, अत्यंत टुमदार असं छान भाषण केलं त्यांनी, ते महालेजी, राज्यातून सगळ्या ठिकाणून उपस्थित झालेले सर्व जिल्हाध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सगळे पालक सचिव, जिल्हाध्यक्षांचे सहकारी आणि या ठिकाणी जमलेले सगळे उत्तर महाराष्ट्रातील सर्व पत्रकार मित्रांनो, खऱ्या अर्थानं आज व्हॉइस ऑफ मीडियाचं हे सर्कल पूर्ण झालेलं आहे। विदर्भ असो, मराठवाडा असो, सगळ्या ठिकाणी त्या प्रांताचं अधिवेशन यापूर्वीच आपलं झालं। केवळ उत्तर महाराष्ट्राचं अधिवेशन हे या ठिकाणी राहिलं होतं आणि आज ते देखील या ठिकाणी होतंय। मी नाशिकच्या या सर्व टीमचं अत्यंत कौतुक करतो आणि अभिनंदन करतो। या ठिकाणी कुमार कडलक सर असतील, इम्रान शेख असतील, धर्मराव मुल्लेकर असतील, दिलीपजी साळुंके असतील, देवानंद बैरागी असतील, ब्रिजविहार असतील, देवीदास बैरागी असतील, सुधीर उमाळकर, मायकल खरात, नितीनजी ओसवाल, संजयजी परदेशी, वकार खान, अश्विन पुरी, रश्मीजी मारवाडी, सुनीताजी पाटील, विठ्ठलजी बाळमुखे, प्रमोद दंडगवान, प्रकाश पगारे आदी यांच्यासह ही सगळ्या टीमने अत्यंत नियोजनपूर्वक असं सुंदर असं नियोजन केलं आणि या नियोजनात हे अधिवेशन आज आपल्या सर्वांच्या साक्षीने इथं पार पडतंय। मित्रांनो, गेल्या 4 वर्षापूर्वी मराठवाड्याच्या एका छोट्याशा खेड्यात एका प्रतिकूल परिस्थितीतून आणि एका वैशिष्ट्यपूर्ण घटनेतून व्हॉइस ऑफ मीडियाचा जन्म झाला। आज आपलं उत्तर महाराष्ट्राचं हे अधिवेशन आहे, सगळ्यात नवीन टीम आपली इथं आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सांगितलं पाहिजे की व्हॉइस ऑफ मीडियाचा उदय कसा झाला। 4 वर्षापूर्वी कोरोनाचा काळ होता। या काळामध्ये आदरणीय संदीप काळे सर हे सोलापूरला जात असताना लातूरमध्ये त्यांना एका त्यांच्या मित्राचा फोन आला आणि तो फोन आल्यानंतर त्या मित्राने त्यांना 5,000 रुपये हे उसने मागितले। अत्यंत स्वाभिमानी असणारा हा पत्रकार आणि याने आपल्याला पैसे मागितले, सरांनी ते पैसे तर दिले, पण त्यावर काय परिस्थिती आली असेल। आघाडीच्या दैनिकात तो पत्रकार करतोय, तो पत्रकारिता करतोय, गेली 20 वर्ष झाली आणि स्वाभिमानी पत्रकार अचानक 5,000 रुपये मागतो, मग काय कारण असेल। सर त्याच्या सखोल अभ्यासात गेले आणि तेव्हा त्यांना लक्षात आलं की कोरोनाच्या वाईट काळात त्याची नोकरी गेली होती आणि नोकरी गेल्यानंतर त्याचं कुटुंब हे अत्यंत उघड्यावर आलं होतं। आई आजारी होती, घरात खायचे वांदे तयार झाले होते। सरांनी त्या कुटुंबाला भेट दिली आणि भेट दिल्यानंतर संवेदनशील मनाचा माणूस असल्यामुळे त्यांना ही सगळी परिस्थिती जाणवली की माझ्या बांधवांचं अत्यंत दुर्दैवी असं परिस्थितीत हे जगणं आहे आणि त्यांनी या सगळ्या परिस्थितीच्या नंतर विचार करून जेव्हा ते मुंबईला आले तेव्हा त्यांनी 20 संपादक त्यांची मित्रांची टीम होती आणि त्यांनी प्रत्येकाशी या गोष्टीचा विचार विनिमय केला आणि विचार विनिमय केल्यानंतर आपण एक या गोष्टींसाठी, या प्रतिकूल परिस्थितीसाठी आणि या अशा वाईट परिस्थितीत जगणाऱ्या पत्रकारांसाठी आपण काम केलं पाहिजे आणि तसं काम करण्यासाठी त्यांनी या संघटनेची स्थापना केली। मित्रांनो,
महाराष्ट्रात ऑलरेडीच 143 संघटना ह्या पत्रकारांच्या काम करत आहेत. अशा असताना देखील ही 144 असणारी ही संघटना व्हॉइस ऑफ मीडियाचा त्या ठिकाणी जन्म झाला आणि गेल्या 4 वर्षात लावलेलं इवलंसं रोपटं केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता, केवळ देशभर मर्यादित न राहता हे जगभरात पसरतंय. आज जगभरात 41 देशांमध्ये आपण पोहोचलोय. सरांचं स्वप्न आहे 191 देशांमध्ये आपल्याला जायचं आहे आणि त्या दृष्टीने ते काम करतायत. महाले सरांनी सांगितले, वेडा तर दौडले वेडे. आणि खरं क्रांती करत असतात तर ती वेडेच माणसं ही क्रांती करत असतात आणि त्यांचाच इतिहास लिहिला जातो आणि जी शहाणे माणसं ती वाचत असतात. आणि म्हणून ही क्रांतीची मशाल आज गेल्या 4 वर्षापूर्वी आदरणीय संदीप काळे सरांनी लावली आणि या मशालीचं, या इवलीच्या रोपट्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालं आहे. राज्यात 85% पत्रकारांना केवळ 15,000 रुपये हा पगारापर्यंत 15,000 ते 20,000 पगार मिळतोय. आणि या हलाखीच्या परिस्थितीत पत्रकारांनी जगायचं कसं, मुलांचं शिक्षण कसं करायचं, आईवडिलांचा दवाखाना कसा करायचा, हा सगळा असे अनेक यक्ष प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि या प्रश्नावर मात करण्यासाठी एक पंचसूत्री तयार करण्यात आली आणि त्या पंचसूत्रीच्या तत्वावर व्हॉइस ऑफ मीडिया काम करते. आणि व्हॉइस ऑफ मीडिया या पंचसूत्रीच्या आधारावर मुलांचं शिक्षण असो, मुलांचं कौटुंबिक जबाबदारी असो, त्यानंतर स्किलिंग असो, पत्रकारांचं घर असो, अशा अनेक गोष्टींचा विचार करून व्हॉइस ऑफ मीडिया काम करतंय. आणि गेल्या 4 वर्षात अनेक ठिकाणी त्याला यश पण येतं आहे. परंतु एवढं मोठं काम असताना हे काम अत्यंत जिगरीचं आहे आणि हे काम करत असताना आणि चांगलं काम करत असताना त्याला अनेक विघ्न देखील येत असतात. आणि ज्या झाडाला चांगली फळं लागतात त्या झाडाला लोक दगडं मारत असतात. आणि अशाच पद्धतीचे अनेक संघटनाचे लोक देखील, कारण त्यांची जी मक्तेदारी होती, त्यांची जी वतनदारी होती, त्यांची देशमुखी होती, त्यांची जी पाटीलकी आहे ती व्हॉइस ऑफ मीडियाने उद्ध्वस्त केली. आणि व्हॉइस ऑफ मीडियाने ही उद्ध्वस्त करून अनेक ठिकाणी कृतिशील कार्यक्रम वापरले. आणि ती कृतिशील कार्यक्रम आज आपण बघितलंच. पत्रकारांच्या मुलांसाठी आपण शैक्षणिक किट वाटपाचं सुरुवात केली आहे. सरांनी अनेक संकल्पना बोलून दाखवल्या. आपल्याला व्हॉइस ऑफ मीडियाची युनिव्हर्सिटी तयार करायची, हॉस्पिटल तयार करायचं, अशा अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत. आणि त्या नक्कीच हा अवलिया माणूस आपल्या 100% आपल्या पूर्ण काळात करेल अशी मला खात्री आहे. आणि त्यांच्यासोबत काम करण्याचं म्हणजे सौभाग्य आम्हा सगळ्यांना लाभलेलं आहे आणि आपल्यालाही लाभलेलं आहे. व्हॉइस ऑफ मीडियात मी देखील 3 वर्षापूर्वी जुडला गेलो. हा अवलिया माणूस अवघी वयाची 43 वर्ष आहेत. 43 वर्षात 63 पुस्तकं लिहिली आहेत. आणि असा चांगला माणूस आज आपल्याला कर्णधार म्हणून भेटला आहे. आणि कुठलाही चांगला कर्णधार असला की त्या टीमला खेळण्याला अत्यंत चांगलं महत्त्व प्राप्त होतं आणि ती टीम नक्कीच विश्वचषक आणेल. म्हणून राज्यातल्या 143 संघटनांमध्ये आपली 144वी संघटना स्थापन होऊन 4 वर्ष झाली. पण आपण तितक्याच जोमाने आज कामाला लागलो आहे आणि तेवढं यश देखील आपल्याला मिळतंय. या सर्व परिस्थितीत आपण सगळ्यांनी देखील मोलाचं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे. प्रत्येकाने ध्येय वेळं होऊन आपली कामं या ठिकाणी केली आहे. त्याचमुळे आपण विदर्भ असो, मराठवाडा असो, उत्तर महाराष्ट्र शेवटचा राहिला होता त्या ठिकाणी देखील आजच्या या उपस्थितीमुळे, या भरगच्च उपस्थितीने नाशिककरांनी खरोखर खूप अत्यंत चांगलं असं नियोजन केलं. आणि हे नियोजन आपल्याला खरोखर संपूर्ण महाराष्ट्राचं जेव्हा अधिवेशन आपण शिर्डीमध्ये घेतोय त्या शिर्डीच्या अधिवेशनामध्ये आपल्याला उपयोगी पडेल. अनेक दिग्गजांची मांदियाळी आपण शिर्डीच्या अधिवेशनात घेणार आहोत. बारामतीचं अधिवेशन आपण मागच्या वर्षी घेतलं होतं. त्या अधिवेशन 2 दिवसीय अधिवेशनामध्ये अनेक ठराव आपण पारित केले आणि त्या ठरावानुसार आपण पत्रकारांची घरं, पत्रकारांचं शिक्षण आणि आरोग्य या विषयावर आपण काम करतोय. अशी अनेक कामं आपल्याला पुढच्या टप्प्यात करायची आहेत आणि आपण त्या अधिवेशनाच्या निमित्तानं सर्व उहापोह या ठिकाणी करतोय. पत्रकारांना त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी कुठेतरी त्यांची संध्याकाळ चांगली जावी म्हणून व्हॉइस ऑफ मीडियाने महाराष्ट्राच्या विधानसभेत
पत्रकारांचं कल्याणकारी महामंडळ तयार व्हावं ही मागणी रेटून धरली आहे. आदरणीय वानखेडे साहेबांना मी सांगेल की सर हे आम्ही महाराष्ट्रापुरता केली, पण तुम्ही दिल्लीत सर्व पत्रकारांची बाजू अनेक डिबेटमध्ये मांडता, त्यावेळी देखील आपण देखील देशभरातल्या पत्रकारांसाठी एक केंद्राचा असा प्रोग्राम असला पाहिजे की जी पत्रकार आयुष्यभर 20-25 वर्ष पत्रकारिता करतात आणि आयुष्याची संध्याकाळ त्यांना अत्यंत खडतर असं जीवन जगावं लागतं आणि ती आयुष्याची संध्याकाळ चांगल्या पद्धतीने जगल्या जावी म्हणून हे महामंडळ तयार झालं पाहिजे. आणि त्या महामंडळाच्या धर्तीवर अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर हे महामंडळ तयार होऊन पत्रकारांची आर्थिक स्थिती ही अत्यंत सुधारली पाहिजे. आणि ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकारांची आर्थिक स्थिती सुधरेल त्या अर्थीच खऱ्या अर्थानं लोकशाही ही चांगल्या पद्धतीने टिकेल. आणि पत्रकारांच्या आर्थिक परिस्थिती सुधारली म्हणजे जी काही लोकशाहीत राजकीय लोकांची जी मस्ती आहे ती मस्ती जिरवण्याची ताकद ही खऱ्या अर्थानं त्या पत्रकारांमध्ये येईल. आणि आर्थिकदृष्ट्या जोपर्यंत तो सदृढ होणार नाही तोपर्यंत तो पत्रकार हा जोपर्यंत त्याच्या पोटाची भूक किंवा पोटाची भाकर जोपर्यंत त्याच्यात जात नाही तोपर्यंत तो चांगल्या पद्धतीने लढू शकणार नाही. आणि अनेक लोक आपल्याला व्यासपीठावर येतात, अनेक डिबेटमध्ये भागतात. पत्रकारांना लोकशाही वाचवण्याचा जसा काही ठेका आपण दोघांनीच घेतलेला आहे. या सगळ्या लोकांना अनेक गोष्टी सगळ्या सांगण्याला बोलण्याला काही वाटत नाही. आणि जेव्हा पत्रकारांचे कार्यक्रम होतात तेव्हा पत्रकारांनीच लोकशाही वाचवली पाहिजे आणि पत्रकारांनीच खऱ्या अर्थाने पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे अशी फार मोठी वल्गना करण्यात येते. सर मी वर्ध्याच्या अधिवेशनात गेलो होतो. 6 जानेवारी पत्रकार दिनांचा कार्यक्रम होता. मला वाटतं पद्मश्री सरपंच म्हणून त्या ठिकाणी आले होते. वर्ध्याचे काय पोपटराव पवार, भास्करराव पेरे पाटील त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून मी होतो. वर्ध्याचे करंजकर सरांनी बोलवलं. वानखेडे सर ज्या माणसाला पद्मश्री महाराष्ट्र सरकारने दिला तो व्यासपीठावर बसलेला असताना मी तसं तुमच्या शेजारी बसलो तसं बसलो होतो. मी त्यांना सहज विचारलं सर तुमच्या वर्तमानपत्रात किती बातम्या आल्या असतील. तर त्यांनी सांगितलं की असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी माझी वर्तमानपत्रात बातमी येत नाही. मी म्हटलं तरी सांगा तरी. तर म्हणे 15 ते 20 हजार बातम्या ह्या वर्तमानपत्रात माझ्या आतापर्यंत आलेल्या आहेत. अत्यंत चांगलं असं बोलणं सुरू होतं. पत्रकार दिन 6 जानेवारीचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात पेरे पाटलांचं मुख्य भाषण सुरू झालं. त्या अवलिया माणसाने भाषणाची सुरुवातच पत्रकारांच्या निगेटिव्ह थिंकिंग या विषयावर सुरुवात केली आणि पोट भरायचं की टॅक्स भरायचा अशी एका पत्रकारांनी लिहिलेल्या बातमीची ठळक मसुदा त्यांनी वाचला आणि पत्रकारांची आयशीदैशी करणे सुरू करून टाकलं. आणि व्यासपीठावर बसलेली सगळी मंडळी सगळे अवाक होऊन गेले की 6 जानेवारीचा पत्रकारांचा कौतुक करण्याचा दिवस आणि त्या माणसाने जी काही पत्रकारितेबद्दल अपशब्द बोलता येतील तेवढी बोलून घेतली. त्यानंतर त्याचं दुर्दैव होतं. मी व्यासपीठावर उठलो आणि बोललो आणि मला जेवढं काही साबणानं धुता येत असेल तेवढं मी आयुष्यात कधी कोणाला बोललो नसेल व्यासपीठावरून एवढा पेरे पाटील मी धुवून घेतला. त्याला साक्षीदार म्हणून कारणच करेल. अरे ज्याला आयुष्यभर ज्याची रोज बातमी पेरल्या जाते आणि हेच दुर्दैव पत्रकारांच्या वाट्याला येतं की आयुष्यभर तुमचं सगळं कौतुक करायचं आणि एक चूक जर आमच्याकडनं झाली तर ती आमच्या कौतुकाच्या दिवशी देखील तुम्ही मांडायची. म्हणजे हेच दुर्भाग्य आणि हेच आमच्या वाट्याला यायचं का? याच्यासाठीच आमचा जन्म झाला का? म्हणजे आयुष्यभर तुमचे रकाणे भरून आम्ही लिहायचे आणि ज्या दिवशी एखादी दिवशी आमच्याकडनं चूक झाली तर ती तुम्ही आमची जगजाहीर चव्हाट्यावर मांडायची. अरे माणूस हा चुकीचा पुतळा आहे आणि एक ना एक दिवस त्याच्याकडनं चूक होती. त्यांनी जर साधारणपणे त्या दिवशी आमच्याकडनं हे सांगितलं असतं की बाबा हे असं पण चूक होतं तुम्ही सुधरा. अनेक पत्रकार आमच्यातही आहेत, गुणदोषासह सगळ्यांसोबत स्वीकारावं लागतं, गावाबरोबर किडे रगडतात. त्याच्यामुळे अनेक सगळीच पत्रकार तसे आहेत असं म्हणून चालणार नाही. त्याच्यामुळे येणारा पत्रकारितेचा काळ अत्यंत कठीण काळातून आपण जातोय. आपणही अनेक जबाबदाऱ्यांपासून आणि अनेक चांगल्या गोष्टींपासून अनेक धडे घेतले पाहिजे. पत्रकारितेचा अत्यंत कसोटीचा काळ आहे. आपल्याकडे वागण्या बोलण्यातून आणि पत्रकारितेकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदललेला आहे. म्हणून सरांनी आम्ही महाराष्ट्रात दरवर्षी 5 लाख रुपयाचे पुरस्कार देतो. सकारात्मक पुरस्कारात आपण देतो ज्याच्यामध्ये एक महिलांसाठी विशेष पुरस्कार आहे
असे आणखी 4 पुरस्कार आपण दरवर्षी देतो किंवा ज्यांनी किमान 50 बातम्या ह्या वर्तमानपत्रातून आल्या पाहिजे आणि त्याचे आपण निवड समिती करतो। मुंबईला आपण छान मोठा मागच्या वेळी सर्व गणमान्य व्यक्तीत हा पुरस्कार सोहळा दिमागदार सोहळ्यात साजरा केला आणि म्हणून व्हॉइस ऑफ मीडिया देखील सकारात्मक पत्रकारितेकडे चांगल्या पद्धतीने बघावं म्हणून वाटचाल करते आणि तसंच आपण सगळ्यांनी देखील सकारात्मक पत्रकारिता कशी होईल याकडे बघितलं पाहिजे। आपल्यातीलही ही अनेक पत्रकार ही खरोखर चांगल्या पद्धतीने काम करतात। काही बोटावर मोजण्या इतकी असतात की जसं रेशनची रेतीची बातमी छापायची असतात पण ती काही रेती पकडायला देखील जातात। त्यामुळे आपल्यातलीही काही लोक असतात त्याकडे कानाडोळा करायचा आणि चांगल्या पद्धतीने जर आपण सकारात्मक पत्रकारिता केली। मला आठवतंय मी गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत करतोय काम, पण मला अजूनही एक 25 वर्षात धमकीचा साधा फोन देखील आलेला नाही। त्यामुळे तुम्ही सकारात्मक पत्रकारिता करा, वैयक्तिक द्वेष करू नका, चांगल्या पद्धतीने पत्रकारिता करा। आपल्याला आयुष्यात कधीही कोणाच्या मुजरेगिरी करण्याची गरज पडणार नाही। आणि म्हणून आणि आपल्या दिमतीला व्हॉइस ऑफ मीडिया आदरणीय संदीप काळे सर अशी अनेक दिग्गज मंडळी आहेत। आपण वेगवेगळ्या 20-22 विंगमधून पत्रकारांसाठी ही सगळी कामं करत असतोय। ज्या ज्या लोकांना आपल्या काही अडचणी येतील, अजितदादा असतील, उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी घेणारे नाना असतील, महाले सर असतील, यांच्याकडे तुम्ही केव्हाही आपले पत्रकारांसंबंधी झालेले प्रश्न असतील काय असतील तर ते मांडावे, ते नक्कीच सोडतील। आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून कुठलीही जबाबदारी कुठलीही अडचण असली तर मला केव्हाही आपण फोन करा, मी आपल्यासाठी तत्पर सेवेत हजर राहील। आपल्याला आदरणीय वानखेडे सरांचं भाषण या ठिकाणी ऐकायचं आहे, त्यामुळे माझे 2 शब्द आवर्त घेतो आणि या ठिकाणी थांबतो।